तर नमस्कार मंडळी, आपल्याकडे जी गाडी आली आहे ती आज गाडी आपण बघणार आहोत. आपण नेहमी आपल्याकडे गाडी फिटिंग झाल्यानंतर फिटिंग क्वालिटी, गाडीचा परफॉर्मन्स वगैरे दाखवत असतो. पण आज जी गाडी आली आपल्याकडे ती साधारण 1 वर्षापूर्वी जुलैमध्ये फिट केली होती. तर आता आम्ही 1 वर्ष व्हायचंय, म्हणजे थोडंफार 2 महिन्यांनी, अजून 10 महिने झाले गाडीला. आणि गाडी साधारण 10,000 किलोमीटर रनिंग झालंय. 1 वर्ष झालंय गाडीला साधारण. आणि तिचं आपण सरांकडनं जाणून घेऊ की 1 वर्षानंतर जो 1 वर्षापूर्वी जो परफॉर्मन्स होता तो तसाच आहे का, आणि गाडीची फिटिंग क्वालिटीमध्ये काही फरक पडलाय का, म्हणजे बाकीचं सगळं जे आहे तसंच आहे का. तर आपण ते सरांकडनं जाणून घेऊ. तर गाडी 2023चं मॉडेल आहे. टाटा पंच आहे 2023ची. आणि गाडीचे BS6 फेज 2 आहे. सर जे आहेत गाडीचे ओनर आपल्या बरोबर आहेत, तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की कसं काय परफॉर्मन्स, मायलेज वगैरे काय आहे ते. त्याचा एक थोडासा आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना एक थोडासा हे द्या, कसं काय वाटतं. नाही, परफॉर्मन्स मध्ये सेम आहे, म्हणजे काही फरक नाहीये. जो पेट्रोल मध्ये भेटतो ना तोच सीएनजी मध्ये आहेत, म्हणजे काही डिफरन्सच वाटत नाहीये. घाटामध्ये पण मी चालवतो. आता आमच्याकडे मी लोणावळावरनं आलेलो आहे. लोणावळावरनं जो खंडाळा घाट लागतो त्याच्यामध्ये एकदम, म्हणजे मी घाटामध्ये पण आहे ना एकदम सीएनजी मध्ये चालवतोय, पण कधी त्याच्यामध्ये ना थोडा पण डिफरन्स वाटत नाहीये. मी आता जरी मी 5 माणसं बसून गाडी, म्हणजे जे माझे साडू आहेत त्यांना म्हटलं ते एकदा प्रयत्न करू आपण, बाहेरनं सीएनजी बसवलेली आहे कशी फिटिंग, तर म्हटलं एकदा चेक करू आपण कसे चालते. ते एकदम म्हणजे त्यांना बसून सुद्धा, त्यांनी साईडला बसले होते तरी सुद्धा त्यांना पाहून पण ते वाटलं की गाडी पेट्रोल वरती चालते, एवढा काही डिफरन्स नाहीये. आणि शोरूम मध्ये बऱ्याच सर्व्हिसिंग वगैरे झाली, सर्व्हिसिंग झाली शोरूम मध्ये सर्व्हिस. सरांनी गाडी आता जे आपल्याकडे फिटिंग झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या म्हणजे 10,000 किलोमीटर चालली होती गाडी त्यावेळेस. आणि आपल्याकडे फिटिंग झाल्यानंतर त्यांनी शोरूम मध्ये वगैरे बऱ्याच वेळा त्यांची सर्व्हिसिंग झाली आहे, काही आतापर्यंत त्यांना प्रॉब्लेम नाही आला. आणि तो शोरूमचा जो किस्सा होता, तुम्ही मागाशी मला सांगितला होता किंवा आपले जे आणखीन एक कस्टमर आले, तो शोरूमला त्यांनी ते कसं कन्वर्ट करून बघत होते ते, नाही का सांगत होतो तुम्ही मला. हा, नाही ते शोरूम वाल्यांना पण, जे आता ते कोण ऑपरेटर सर्व ऍडवायझर आहे, त्यांनी आहे ना म्हणजे ते आपलं कुलंट चेक केलं, कुलंट चेक केलं तर गाडी 13 ते 14 किलोमीटर ते म्हणले चालवावं लागते चेकिंग, गाडी गरम होत नाही म्हणून. मग त्यांनी आहे ना सीएनजी वरती पण पायलट चेक करून आणि पेट्रोल वरती पण त्यांना आहे ना काही डिफरन्सच वाटलं नाही. त्यांनी उलट मला विचारलं की तुम्ही सीएनजी कुठने गेलेली. त्यांना विचारलं, ते म्हटले का मला एक त्यांचे मित्र आहेत तर ते म्हणले त्यांना पण त्यांना करायची आहे, तर म्हटले काही डिफरन्सच वाटत नाही, एवढी मस्त, म्हणजे मस्त एकदम. आणि मला त्यांची क्वालिटी पण मस्त आवडली, त्यांची क्वालिटी सीएनजी वाले. त्यांनी उलट मला सांगितलं, मी उघडलं तर ते म्हणले आफ्टर मार्केट सीएनजी एवढी क्वालिटी मस्त कुठंच पाहिली नाहीये. हे स्वतः तेच मी बोलण्यापेक्षा तेच स्वतः मला बोलले. हा फरक आहे. म्हणजे आता आपण बऱ्याच लोकांचं आपल्याकडे असे कमेंट होत होते किंवा फोन येत होते की सर तुम्ही गाड्यांची फिटिंग झाल्यानंतर तर दाखवता, पण गाड्यांचे थोड्या दिवसानंतर चालवल्यानंतर वगैरे काय एक्सपिरियन्स आहे, की वर्षानंतर 2 वर्षानंतर काय फरक पडतो का. तर आपल्याकडे कस्टमर तसे खूप कमी येतात, रिपीट कस्टमर आपल्याकडे जवळजवळ नाहीच आहे. पण सर कधीतरी असं आलं कोणी तर आपण त्याचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो. आणि आज आपण गाडीचं ते सगळं चेक वगैरे केलंय, गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे. मी एकदा फिटिंग क्वालिटी पण दाखवतो की वर्षभरानंतर काय फरक पडलाय का. आतापर्यंत तरी काही वाटत नाही म्हणजे तसं की काही फरक पडलाय कुठं. सगळं वायरिंग वगैरे जे काही सगळं त्याचं जे आपण कंपोनेंट बसवले ते तसेच्या तसे व्यवस्थित, त्याचं इन्स्टॉलेशन तसंच्या तसं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि आणखीन एक सरांचा एक्सपिरियन्स कसा की शोरूम मध्ये गाडी गेल्यानंतर सुद्धा त्यांना सुद्धा बघितल्यानंतर वाटतंय की काहीतरी जे फिटिंग केलंय आपण ते चांगलं आहे. तर ते जे रिव्ह्यू आहेत ते खूप महत्वाचे असतात. आणि आपल्याला बऱ्याच वेळा, म्हणजे सरांनी सांगितले आता आपण समोर ऐकतोय म्हणून, पण फोन करून मला बरेच लोक सांगतात की बाबा असं असं गेलो आम्ही, तिथं विचारलं शोरूमवाल्यांनी की फिटिंग कुठं केलंय. तर बऱ्याच वेळा हा असा अनुभव येत असतो आणि हा खूप चांगला अनुभव आहे. मी एकदा फिटिंग क्वालिटी दाखवतो की बाबा तशीच आहे का. तर गाडीचा आपण हा इंजिन में बघू शकतो. गाडी 2023 फेज 2 BS6 फेज 2 मधली आहे. आणि याच्यामध्ये आपण जे किट इन्स्टॉल केले ते मिजोचं जे इटालियन म्युझियम मध्ये येतं ते आपण किट याच्यामध्ये इन्स्टॉल केले ते या ठिकाणावर आपण बघू शकतो. या ठिकाणावर बघू शकतो सगळी वायरिंग जी आहे ती अशा प्रकारे सगळी 1 वर्ष झालंय गाडीला सगळं फिटिंग करून. आणि कुठलाही पार्ट त्याला म्हणजे हल्ला नाहीये, म्हणजे आपलं महत्वाचं म्हणजे हे सगळं पायपिंग वगैरे जे आपण या ठिकाणावरून बघू शकतो. हे सगळं फिलिंग वॉल, बॅटरीचे कनेक्टर आपण नेहमी दाखवतो तसे बॅटरीचे कनेक्टर व्यवस्थित लागलेत. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो की रिड्युसर लागलाय प्रॉपर. त्याच्यानंतर मॅप सेन्सर, या ठिकाणी आपण इंजेक्टर रेल बसवली, त्याच्यासाठी आपण ब्रॅकेट बनवतो, प्रॉपर फॅब्रिकेटेड ब्रॅकेट याच्यामध्ये बनवलंय. आणि अशा प्रकारे सगळी याची वायरिंग नीट अँड क्लीन. इंजिन बे कुठलंही अजून 1 वर्षामध्ये काही झालेलं नाही, म्हणजे 10,000 किलोमीटर गाडी चालली आहे आणि कुठल्याही कंपोनेंटला अजिबात धक्का लागलेला नाही आतापर्यंत. एकदम व्यवस्थित सगळं नीट अँड क्लीन आपल्याला फिटिंग बघायला मिळतंय. या ठिकाणी सगळं आपण बघू शकतो, फिलिंग वॉल आणि फिटिंग बघू शकतो आपण. फिटिंग एकदम नीट अँड क्लीन, म्हणजे कुठेही अस्तव्यस्त वायरिंग नाही, उगाच इकडे तिकडे केलेल्या वाकड्या तिकडे पायपिंग नाही, आखी ब्रेक्यू म्हणजे एकदम व्यवस्थित. त्याचं जे पायपिंगचं जे बेंडिंग आहे ते एकदम व्यवस्थित.
अशा प्रकारे सगळं हे वायरिंग वगैरे बघू शकतो आपण. हे सगळं आपलं वायरिंग आहे. हे सगळं इकडचे 3 कंपोनेंट आहेत, तिथे 3 कंपोनेंट डायव्हर्ट केलेत. मॅप सेन्सर, प्रेशर गेज आणि हाय प्रेशर सोलनाईट वॉल. अशा प्रकारे आपण त्याला डायव्हर्ट केलं. वायर इकडनं आली आहे आणि हे सगळं डायव्हर्ट केलेलं आहे. या ठिकाणी इंजेक्टर रेल प्रॉपर बसली आहे. अशा प्रकारे हे सगळं गाडीचं आपण फिटिंग बघू शकतो. आपल्या सरांचा राहिला होता म्हणजे त्यावेळी व्हिडिओ करायचा. आज नेमका योग आला तर आपण व्हिडिओ त्यांचा केलाय. 1 वर्ष झालंय आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर तुमच्यासाठी काही फायदेशीर ठरला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.